माझे नाव मीनल आहे. मी माझ्या आईच्या पोटात असताना तिने कित्येक संकटाचा सामना केला हे मला माहीत नव्हते. जेव्हा तिला आनंद झाला की ती आई होणार आहे, तेव्हा ती आपले पोट धरून जोरजोराने रडत होती आणि आपल्या डोळ्यातून वाहणारे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यात ते सुंदर स्वप्न होते जे घेऊन ती लग्नाच्या बंधनात अडकली होती. पण आता ते सर्व एक खोटे स्वप्न वाटत होते. तिने आपले अश्रू पुसले आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. माझ्या आईच्या लग्नाला फक्त 4 महिने झाले होते. जेव्हा माझ्या वडिलांनी तिला स्पष्टपणे सांगितले होते की मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो, मला तू नको आहेस, तुझ्याशी माझे लग्न फक्त माझ्या घरच्यांच्या सांगण्यावरून झाले आहे. त्यांनी आईला घटस्फोट दिला होता. हा धक्का माझ्या आईसाठी खूप मोठा होता. ती काहीच बोलत नसे, पण तिचे डोळे बोलत असत. तिचे सर्वस्व संपले होते. जेव्हा आई घटस्फोट घेऊन माहेरी आली, तेव्हा आजोबांना ही बातमी मिळाली की त्यांची मुलगी घटस्फोटित झाली आहे आणि ती गर्भवती देखील आहे. तेव्हा ते हा धक्का सहन करू शकले नाहीत. त्यांचा श्वास वेगवान झाला. त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते तिथेच बसल्या बसल्या खाली पडले. जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. तुम्ही यांना इथे आणायला खूप उशीर केला आहे. ते या जगातून निघून गेले आहेत. आजी आणि माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. आजोबांच्या मृत्यूने जणू सर्व काही शांत केले होते. आपल्या वडिलांच्या मृत्यूवर माझी आई फक्त शांत होती. ती स्वतःला दोष देत होती की तिच्यामुळे तिचे वडील मरण पावले. ती म्हणाली की जर मी इथे आले नसते तर कदाचित माझे वडील जिवंत असते. आजीने तिला मिठी मारून सांत्वन दिले आणि म्हणाली की असे म्हणू नकोस बाळा, कदाचित त्यांच्या मृत्यूची वेळ आली होती. आजोबांच्या अंत्यसंस्कारानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होते. प्रत्येक गोष्ट जणू शांत झाली होती. आजी तर गप्प गप्प बसून राहायची, पण तिच्या शांततेत आणखी एक सावली उमटली होती, माझ्या सावत्र मावशीची. ती आजोबांच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. माझ्या आईपेक्षा वयाने मोठी होती, पण मनातून माझ्या आईबद्दल खूप मत्सर बाळगत होती. आईकडे कधी कधी येणाऱ्या शांत नजरेने सर्व काही पाहत असे. तिला चांगले माहीत होते की आता या घरावर तिचाही हक्क आहे. एक दिवस ती आजीला म्हणू लागली की वडिलांच्या दुकानामधून जे भाडे येते, तुम्हाला तर माहीतच आहे की त्यात माझाही वाटा आहे. आजीने कठोरपणे उत्तर दिले की ते भाडे माझे आयुष्य जगण्यासाठी आहे. तुझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात सर्व काही माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी सोडले आहे. ती म्हणाली की ठीक आहे, सध्या तुम्ही जिवंत आहात, पुढे बघूया काय होते ते. मावशीची नजर नेहमी घराच्या भिंतीवरच नाही तर या घराच्या आत लपलेल्या भागावरही असायची, जिथे एक दिवस ती पूर्णपणे आपला हक्क सांगू इच्छित होती. हळूहळू आजीची प्रकृतीही खालावू लागली होती. आई आणि आजी दोघी एकमेकांचा आधार बनल्या होत्या. वेळ निघून जाऊ लागला. आजीच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा गडद होऊ लागल्या होत्या. आईची तब्येतही खराब असायची, पण दोघी शांतपणे सर्व काही सहन करत होत्या. आई रात्री जागी राहायची, आपल्या येणाऱ्या बाळासाठी शिवणकाम करायची, छोटे छोटे कपडे आपल्या हाताने तयार करायची. आजी खूप जास्त त्रस्त होती. तिने आपल्या पतीला गमावले होते. मुलगी घटस्फोटित झाली होती आणि आता तिची हिंमत साथ सोडू लागली होती. मग माझाही जन्म झाला होता. माझ्या जन्मावर माझी आई खूप खुश झाली होती. दुसरीकडे मावशी आता उघडपणे इथे येऊ लागली होती. कधी स्वयंपाकघरात जाऊन खाण्याच्या खर्चावर बोलायची, तर कधी आजीच्या कपड्यांवर टोमणे मारायची. ती म्हणू लागली की माझ्या वडिलांचे सर्वस्व तुम्ही लोकांनी हडप केले आहे. हे घर माझेही आहे. आईच्या मनात एक भीती लपली होती आणि आजीही हळूहळू कमकुवत होत चालली होती. वेळ जात राहिला आणि मावशी रोज घरात येऊन घरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असे. आता कोणाची भीडभाड ठेवण्याची गरज नव्हती. ती कधी कधी आपल्या मुलींनाही सोबत घेऊन यायची, ज्या माझ्या आईच्या खोलीत अशा फिरत असत, जणू ही त्यांचीच जागा आहे. मी आता 7 वर्षांची झाले होते. एक दिवस मावशीने आजीला सांगितले की मला माझ्या वडिलांच्या दुकानाचे भाडे हवे आहे. मी जेव्हाही इथे येते तेव्हा तू मला फसवतेस. वडिलांनी जी दुकाने सोडली होती त्यांच्याकडून तर तू पैसे घेतेस. आम्हाला काय मिळाले? ती म्हणाली की त्या दुकानांची कागदपत्रे माझ्या नावावर आहेत. मी तुझ्या वडिलांची पत्नी होते, तू त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहेस, त्यामुळे फरक आहे. मावशीने मोठ्या आवाजात ओरडून सांगितले की फरक आहे. फरक तर आता संपला आहे आणि खूप लवकर तू सर्व काही गमावशील. ती धमकी देऊन निघून गेली होती. त्याच संध्याकाळी आईची तब्येत खराब झाली. तिचा चेहरा पिवळा पडला होता आणि श्वास जोरात चालू लागला होता. आजी खूप घाबरली होती. तिला म्हणाली की बाळा चल, रुग्णालयात चल. सकाळ होईपर्यंत तब्येत आणखी खराब होईल आणि त्रास वाढेल. सकाळ झाली तेव्हा आजी आईला रुग्णालयात नेण्याची तयारी करू लागली. त्या दिवशी आजीने माझ्या डोक्यावर हात फिरवून सांगितले की जा बाळा, तू शाळेत जा, आम्ही परत येऊ. मी एकदा आईच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण चेहऱ्यावर बळजबरीचे हसू होते.
आईने मला मिठी मारून सांगितले की चल तू शाळेत जा. अभ्यास करताना माझे लक्ष वारंवार आईकडे जात होते. मनात अस्वस्थता होती. शाळा सुटल्यानंतर जशी मी माझ्या घरी पोहोचले तर घराच्या दारात खूप गर्दी होती. अचानक माझी पावले थांबली. एका बाईने मला पाहून सांगितले की बाळा, तू आज जाऊ नकोस. तुझ्या आजी आणि आईचा अपघात झाला आहे. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. मी काहीही न बोलता आतल्या बाजूला धावले. घरात आजी आणि आईचे मृतदेह ठेवले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा होत्या. माझ्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरून नजर हटवणे कठीण होत होते. माझा आवाज दबला गेला होता. मी फक्त पाहतच राहिले. मोहल्ल्यातील बायका मला सावरू लागल्या, पण माझे मन सावरायला तयार नव्हते. आजी आणि आई एकाच वेळी या जगातून निघून गेल्या होत्या. माझे सर्वस्व संपले होते. मावशी जेव्हा जिथे आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर दुःख कमी आणि समाधानाचे खोटे असू जास्त होते. तिच्या मुली अंगणात इकडे तिकडे फिरत राहिल्या, जणू हे सर्व त्यांच्यासाठी एक सामान्य गोष्ट होती. जेव्हा आई आणि आजीचा अंत्यसंस्कार झाला तेव्हा घरात मोहल्ल्यातील काही लोक उरले होते. त्यांच्यासमोर हे जाहीर करून टाकले की हे घर माझे आहे. आता मिनल इथे माझ्यासोबत राहील. मी शांत राहिले. तेव्हा मी एक लहान निरागस मुलगी होते. माझ्याकडे दुसरी कोणतीही जागा नव्हती. बालपण माझ्या आईशिवाय मोठ्या मुश्किलीने घालवले. आजीच्या खोलीत आता मावशीच्या मुली झोपायच्या. आईच्या खोलीत ठेवलेले कपाट मावशीने उघडले होते. तिचे कपडे आणि सामान सर्व आपल्या बॅगेत भरले होते. मी कोपऱ्यातल्या एका पलंगावर बसून फक्त हे सर्व पाहत राहिले. मावशीने माझ्याकडे पाहून सांगितले की आता तू माझ्यासोबत राहशील, माझ्या घरातील कामे करशील. तुझी आई तर सर्व काही खाऊन गेली आहे. आता तू त्याचा हिशेब बराबर करशील. मी तिच्याशी घाबरू लागले होते. त्याच रात्री जेव्हा सर्व झोपले होते, आजीच्या कपाटातून मी लपवलेला कागद काढला, ज्यावर आजोबांची सही होती आणि त्यावर लिहिलेले होते की घर आणि दुकान आजीच्या नावावर आहे, पण ती आता या जगात नव्हती. कागद कोणत्याही कामाचा राहिला नव्हता. मावशीने दुसऱ्या दिवशी सर्व दुकानांचे भाडे गोळा केले आणि कोणाला काहीही न सांगता आपल्या मर्जीने वाटून घेतले. मोहऱ्यातल्या एका बाईने हेही सांगितले की तू एक विधवा आणि अनाथाचा हक्क खात आहेस. तर ती म्हणाली की आता ती अनाथ माझ्याकडे आहे. मी तिची काळजी घेते आणि जो माझा हक्क आहे तो मी घेऊनच राहीन. त्या दिवशी मला खात्री झाली होती की जे काही उरले होते तेही संपले आहे. मावशीने जेव्हा मला आपल्या दारात ठेवण्याची परवानगी दिली तेव्हा ही गोष्ट स्पष्ट दिसली की मी तिची मुलगी नाही तर मोलकरीण आहे. माझे झोपण्याचे कोणतेही एक ठिकाण होते. कधी मला अंगणात जुन्या बिछाणावर तर कधी छतावर थंड हवेत. जेवायलाही तेव्हा मिळायचे जेव्हा सर्व काही संपायचे. मावशीच्या मुली जर सर्व खात असत तर मला त्यांचे उरलेले खरकटे मिळायचे. पहाटे जेव्हा सर्व झोपलेले असत तेव्हा मावशी मला उठवायची आणि म्हणायची की चल भांडी घास, साफसफाई कर आणि सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था कर आणि मला बसलेली दिसू नकोस. मावशीचा हुकूम होता आणि नकार देण्यास कोणतीही जागा नव्हती. तिचा आवाज माझ्या कानात जोरात घुमत राहायचा. ती वारंवार हेच म्हणायची की तुझ्या आईने माझ्या वडिलांना माझ्यापासून हिरावून घेतले. आता तू आयुष्यभर माझे कामे करून त्याचा हिशोब चुकवशील. मी लहान होते पण कामे मोठ्या माणसांची करत होते. शाळेत जाण्याची परवानगी तर मला तशीही नव्हती. मावशी म्हणायची की तुझ्यासारख्या मुलींसाठी शिक्षण नाहीये. तुला तर पोळ्या भाजणे आणि सेवा करणेच शिकले पाहिजे. काका शांत राहून तमाशा पाहत राहायचे. त्यांनाही माझी काहीच दया येत नसे. या घरात मी एका निरुपयोगी सामानासारखे होते. एक दिवस मावशीची मोठी मुलगी विनिता माझी पुस्तके फाडत होती. मी काही म्हणाले तर मावशीने येऊन जोरात माझ्या थोबाडीत मारली. म्हणू लागली की आता तू माझ्या मुलींशी उलटून बोलशील. तुझ्या आईने माझ्यासोबत असे केले होते तर तूही माझ्या मुलींसोबत असे करशील. मावशीने माझ्या तोंडावर इतक्या जोरात थप्पड मारली होती की माझ्या नाकातून रक्त वाहू लागले होते. पण ती थांबली नाही. म्हणू लागली की हे साफ कर आणि जा बाथरूमची साफसफाई कर. मी कापड घेतले आणि शांतपणे माझ्या नाकातून वाहणारे रक्त साफ केले. माझे बालपण संपले होते. बाकी काहीच उरले नव्हते. आता मी 15 वर्षांचे झाले होते. तर मावशीने माझ्याकडून स्वयंपाक करून घेणेही सुरू केले आणि त्या जेवणात रोज काही ना काही कमतरता काढत असे. कधी मीठ जास्त व्हायचे तर कधी तिखट कमी व्हायचे. कधी झाडू मारायला उशीर झाल्यावर चप्पल फेकून मारली जायची. मावशीची धाकटी मुलगी अंजना नेहमी माझे केस ओढून हसायची आणि म्हणायची की आई, मला हिच्यासोबत खूप मजा येते. मी शांत राहायचे. खरे तर हेच होते की माझ्याकडे बोलण्यासाठी काही नव्हतेच. काका नेहमी मला भरभर काम करायला सांगायचे. वारंवार मला हात टोमणा मारायचे की तुला पोसत आहोत. आमचे उपकार तू विसरू नकोस. त्यांच्या उपकारांचे हे ओझे इतके जड झाले होते की माझा श्वास कोंडू लागला होता. एक दिवस मला स्वयंपाक करायला उशीर झाला. तेव्हा मावशी स्वयंपाकघरात आली.
आणि चप्पल जोरात माझ्या पाठीवर मारली. म्हणू लागली की जेव्हापासून तू या घरात आली आहेस तेव्हापासून नाकी नऊ आणले आहेस. मी रडत म्हणाले की मावशी, माझी तब्येत ठीक नाहीये. थोडा वेळ आराम करण्यासाठी बसले होते. ती म्हणाली की आम्ही तुला या घरात आराम करण्यासाठी ठेवले आहे का? हे तुझ्या बापाचे घर नाहीये. इथे तू नोकरीवर आहेस. तिच्या मुली रोज मला त्रास द्यायच्या. कधी माझी चप्पल लपवून ठेवायच्या तर कधी माझे कपडे छतावर फेकून द्यायच्या. मी जर त्यांना काही म्हणाले तर मावशी त्यांच्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसे. म्हणायची की माझ्या मुली तुझ्यासोबत खेळत आहेत. एक दिवस जेव्हा मोहल्ल्यातली एक बाई आमच्या घरी मावशीची गप्पा मारायला आली तेव्हा तिने मला स्वयंपाकघरात रडताना पाहिले. माझ्याजवळ येऊन हळूच म्हणू लागली की बाळा, तू काळजी करू नकोस. वरचा देव सर्व काही पाहत आहे. तुझ्या संयमाचा न्याय तुला नक्की मिळेल. तेव्हाच मावशीने आम्हाला पाहिले तर ती बाई लगेच स्वयंपाकघराच्या बाहेर निघून गेली. पण जेव्हा ती पुन्हा परत आली तेव्हा म्हणू लागली की बाळा, तुझे बालपण हिरावले जात आहे, पण तू हार मानू नकोस. जेव्हा मी खोलीत जायचे तेव्हा रात्री माझ्या आजी आणि आईचा फोटो छातीशी धरून झोपून जायचे. माझ्याकडे माझे वडील, आई आणि आजी आजोबांचे फोटो होते, ज्यांना पाहून मी त्या लोकांची आठवण काढत राहायचे. मला माझ्या आईच्या भूतकाळाबद्दल सर्व काही माहीत होते. मला नीट कोणाचे प्रेमही नशिबात मिळाले नव्हते. जर माझ्या वाट्याला काही आले होते तर ते होते अन्याय आणि अत्याचार. एक दिवस मावशीने काकांना सांगितले की ही मुलगी तर आपल्यावर ओझे बनत चालली आहे, काय करावे? तर ते म्हणू लागले की फायदा घ्या, तुम्हाला फुकटची नोकरानी मिळाली आहे. मावशी हसून म्हणू लागली की हिच्या आईने बालपणात माझी शांतता हिरावून घेतली होती. आता मी हिची शांतता हिरावून घेईन. त्या रात्री मला झोप येत नव्हती. मी छतावर गप्प बसून आकाशाकडे पाहत होते आणि विचार करत होते की मावशीचे घर माझ्यासाठी एक तुरुंग बनले आहे, जिथे प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन जखम आणि प्रत्येक रात्र एका नवीन समस्येत असते. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही इथे मला त्रास दिला जातो. माझ्या मेंदूला टाळे लागले होते. मला इथे हसण्या बोलण्याचे स्वातंत्र्य नव्हते. एक दिवस माझी मावशी म्हणाली की तुझी आई तर आमचे सर्व काही खाऊन गेली. बरे होईल, तू ही एखादे काम शिकून घे. तुला विकून काहीतरी वसूल होईल. हे ऐकून मी विचार केला, कदाचित आता पुढचे पाऊल माझ्यासाठी तुरुंगापेक्षाही जास्त धोकादायक असणार आहे. एक दिवस नाश्ता बनवताना तिच्या मुलीने एक प्लेट माझ्या दिशेने फेकली, जी माझ्या हातातून सुटून जमिनीवर पडली आणि तुटली. जेव्हा मावशी ओरडत आली आणि म्हणू लागली ही माझ्या नवीन डिनर सेटची प्लेट होती आणि तू ती तोडलीस. अनेकदा समजावून सांगितले आहे की महागड्या वस्तू काळजीपूर्वक हाताळत जा. मी थरथरत म्हणाले, मावशी चूक झाली, मी नवीन आणून देईन. मावशी म्हणू लागली की अच्छा, तू घेऊन येशील. गॅस चालू होता ज्यावर जेवण बनत होते. मावशीने चुलीतून पातेले उतरवून एका बाजूला ठेवले आणि माझा हात पकडून चुलीवर ठेवला. मी जोरजोरात ओरडू लागले की सोडून द्या मावशी, यापुढे अशी चूक करणार नाही. पण मावशीला माझी थोडी दया आली नाही. उलट ती म्हणाली की यापुढे जर तू माझ्या कोणत्याही सामानाचे नुकसान केलेस तर तुझे पूर्ण शरीर जाळून टाकेन. एवढे बोलून ती मला झटकन जमिनीवर फेकून निघून गेली होती आणि मी माझा हात धरून वाईट रीतीने रडू लागलो होतो. पण कोणालाही माझी दया आली नाही. त्या दिवसानंतर 2 दिवस मला खायलाही काही दिले नव्हते. मावशी म्हणायची की तू जेवणाच्या लायकीची नाहीस, निरुपयोगी आहेस, मोलकरी नाहीस, तुझी या घरात हीच लायकी आहे. एका संध्याकाळी मावशीने मला आवाज देऊन सांगितले की जे कपडे धुतले होते ते पुन्हा नीट धु. सगळे कपडे मळकेच दिसत आहेत. नीट कपडे धुता येत नाहीत का? मी हिंमत करून म्हणाले, मावशी माझा हात भाजलेला आहे, त्रास होत आहे. ती हसून म्हणू लागली की ओहो, मॅडमजींच्या हातांना त्रास होत आहे. अरे, मला तर वाटायचे की तू दगड आहेस. तुझ्या हात पाहुणा कुठून आल्या? मावशीने पुन्हा चप्पल काढली आणि जोरात माझ्या पाठीवर मारली. म्हणू लागली की घे, आता बरा झाला का तुझा त्रास? तेव्हा तिची मोठी मुलगी हे सर्व पाहून जोरजोरात हसू लागली आणि म्हणू लागली, आई, यावर तर सिनेमा बनायला हवा, एका मोलकरणीचा बदला. आईला म्हणू लागली की ही आपला बदला घेईल, ही आपला बदला घेईल. हिच्या आईने जी अब्रू लुटली होती आता ती आपली अब्रू विसरेल. जेव्हा माझा हात पूर्णपणे सुजला, मावशी म्हणाली की हे सर्व नाटक आहे, रात्री झाडू मारायला विसरू नकोस. मी मान डोलावली होती आणि शांतपणे स्वयंपाकघराकडे आले होते. मावशीच्या मुली रात्री माझ्या अंथरुणावर पाणी फेकून द्यायच्या, मग हसून म्हणायच्या, आता अंगणात जाऊन झोप. मी भिजलेली चादर उचलून छतावर जायचे, जिथे कुत्र्यांच्या भुंकण्याचा स्पष्ट आवाज ऐकू यायचा, ज्यामुळे मी घाबरायचे आणि डास मला झोपू देत नसत. संपूर्ण दिवस माझा काम करण्याचाच जायचा. मला घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. एक दिवस मावशीची मुलगी विनिता जेवणाची प्लेट घेऊन आली, पण आत फेकून
म्हणू लागले की चोरांना असंच जीवन दिले पाहिजे. मी म्हणाले, तू काय म्हणत आहेस? मी कधीही कोणती चोरी केली नाहीये. तर ती म्हणू लागली की आई म्हणते की तू तुझ्या आईचे आयुष्य बर्बाद केलेस. आता तू तुझे आयुष्य बर्बाद होताना बघ. या सर्वांचे वागणे माझ्याशी एकसारखेच झाले होते. ना कोणाला दया यायची ना कीव यायची. तिच्या धाकट्या मुलीने एक दिवस माझी सर्व पुस्तके फाडून मला म्हटले, शिकून सवरून काय करशील? आई म्हणते की तुझे तर लग्नही होणार नाही. नेहमी आमच्या घरातच मोलकरीण बनून राहशील. तिचे बोलणे ऐकून मी आतून तुटले होते. एक दिवस मावशी आणि काका बोलत होते. मावशी त्यांना सांगत होती की ही मुलगी हाताबाहेर जाऊ लागली आहे. आता तिला वटणीवर आणण्याची वेळ आली आहे. मी तर विचार करत आहे की हिला अनाथाश्रमात पाठवून देते. काका म्हणू लागले की अरे, का फुकटची मोलकरीण स्वतःच्या हातून घालवत आहेस? काम तर येतेच हिला. बस हिच्याकडून काम करून घेत राहा गपचूप. अजून एका दिवशी मी लपून मावशीच्या खोलीतून बोलणे ऐकले. काका म्हणत होते की ही मुलगी आता मोठी झाली आहे. ना तिचे नातेवाईक आहेत ना कोणते तिचे कुटुंब आहे. त्यामुळे तिच्या लग्नाचा खर्चही आपल्यालाच उचलावा लागेल. बरे होईल की हिला एखाद्या अनाथाश्रमातच पाठवून द्या. आता ही तरुण झाली आहे. जर आपण आपल्या मुलींचे लग्न लावून दिले तर लोक म्हणतील की आपल्या मुलींचे लग्न करत आहेत आणि परक्या मुलीचे केले नाही. लोक नावे ठेवतील. म्हणून तिला घरातून काढण्याची वेळ आली आहे. मावशी म्हणू लागली की नाही, आता तर माझ्याकडून घरातील कोणतेही काम होत नाही. हिला अनाथाश्रमात पाठवणार नाही. फुकटची मोलकरी नाही. आयुष्यभर हिचा फायदा घेत राहीन. आणि लोकांचे काय आहे त्यांना तर आपण समजावून सांगू. आणि हिला त्रास देऊन तर मला खूपच शांती मिळते. त्यांचे बोलणे ऐकून मी भिंतीला टेकून रडू लागले होते. पहिल्यांदा मला वाटले की इथे राहण्यापेक्षा बरे होईल की मी स्वतः माझा निर्णय घेईन. त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की हे लोक मला अनाथाश्रमात पाठवण्याचा विचार करत आहेत, तर मी स्वतः तिथे का जाऊ नये? किमान तिथे माझ्यावर असे अत्याचार तर होणार नाहीत जसे इथे होतात. दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत आराम करत होते. घराच्या दरवाजाच्या चाव्या सोफ्यावर ठेवलेल्या होत्या. मी दबक्या पावलांनी चप्पल हातात घेतली आणि खोलीत प्रवेश केला. सर्वात आधी तर काकांच्या पाकिटातून थोडेसे पैसे चोरले, कारण मला इथून बाहेर पडल्यावर भाड्यांसाठी पैशांची गरज पडणार होती. ही गोष्ट माझ्या डोक्यात आली होती. मग मी हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर आले. गल्ली निर्मनुष्य होती. खूप उकाडा होता, पण माझ्या हृदयात एक वेगळीच थंडावा पोहोचला होता. मी स्वतःला म्हणाले, मी स्वतःला मुक्त करायला जात आहे. मी चौकात पोहोचून रिक्षा थांबवली. तर रिक्षावाल्याने विचारले की तुला कुठे जायचे आहे? मी कचरत म्हणाले की अनाथाश्रम. मग त्याने मला रिक्षात बसण्याचा इशारा केला. माझे हृदय जोरजोराने धडधडत होते. संपूर्ण रस्ताभर मी विचार करत राहिले की काही झाले तरी आता मी परत येणार नाही. रिक्षावाल्याने मला अनाथाश्रमाच्या दारात सोडले. मी त्याला पैसे दिले आणि तिथे एक जुना दरवाजा होता. त्याच्यावर अनाथाश्रम असे लिहिलेले होते. दरवाजा उघडताच मला मुलांच्या गोंधळाचा आवाज ऐकू आला. काही हसून मस्करी करत होते तर काही मुले खेळत होती. मी पहिल्यांदा अशा मुलांना आनंदी होताना पाहिले होते ज्यांचे आई वडील नव्हते. तेव्हाच एक बाई समोर आली. तिच्या चेहऱ्यावर गांभीर्य होते. ती म्हणाली, काय काम आहे? मी म्हणाले की मी एकटी आहे. तर ती माझे बोलणे समजली आणि म्हणू लागली की इथे राहू इच्छितेस? तिने मला पायापासून डोक्यापर्यंत पाहिले आणि म्हणू लागली की तू लहान नाहीस. आम्ही इथे फक्त लहान मुलांना ठेवतो. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा स्वतःचा रस्ता स्वतः बनवतात. मी म्हणाले की माझ्याकडे ना घर आहे ना कोणताही निवारा. मी फक्त तुमच्याकडे इथे राहण्याची जागा मागत आहे. ती गप्प झाली. मग म्हणू लागली की तू इथे एक रात्र राहू शकतेस आणि बाकीचा निर्णय उद्या देऊ. ती रात्र माझी अनाथाश्रमात मोठ्या शांततेत गेली. स्वच्छ अंथरूण, जेवणाच्या सुवासात सर्वांच्या बरोबरीचा वाटा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणी मला रागावलेही नाही. मला तिथे पोटभर जेवण मिळाले होते. सकाळी जेव्हा अनाथाश्रमातील एका मोलकरणीने खोलीचा दरवाजा उघडला, मी जमिनीवर अंतरलेल्या बिछाण्यावर झोपले होते. तेव्हाच मला जाग आली. बाहेरून मुलांचा आवाज येत होता, कोणाच्या हसण्याचा तर कोणाच्या भांडण्याचा. तिथल्या हवेत एक वेगळी शांतता होती. मी आयुष्यात पहिल्यांदाच असा विचार केला होता की कदाचित इथे मी कोणाच्या अत्याचाराशिवाय जगू शकेन. खोलीतून बाहेर आले तर एक छोटेसे मैदान दिसले. मुले झाडाखाली बसून खेळत होती. काही इकडे तिकडे पळत होती. एका बाजूला स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा होता, जिथून जेवणाचा सुवास येत होता. आत अनाथ आश्रमाची मालकीण बसलेली होती. तिच्यासमोर एक फाईल, काही कागदपत्रे आणि एक मोबाईल फोन ठेवलेला होता. तिने हळूच माझ्याकडे पाहिले. म्हणू लागली की आज तुला इथले नियम शिकवले जातील. जेवणाची वेळही ठरलेली आहे, साफसफाईची वेळही ठरलेली आहे आणि प्रत्येक मूल कोणती ना कोणती जबाबदारी घेते. तू लहान नाहीस, त्यामुळे तुलाही
मुलांची मदत करावी लागेल. मी मान डोलावून सांगितले की जसे तुम्ही सांगाल तसे मी करीन. मला सर्वच कामे येतात. तिने काही कागदांवर लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर माझ्याकडे पाहिले, म्हणू लागली, काय तू इथे कायमस्वरूपी राहू इच्छितेस? मी म्हणाले की हो. तर ती म्हणू लागली की ठीक आहे, याचा निर्णय आपण उद्या घेऊ. आज तू फक्त बघ, शिक आणि हे सिद्ध करून दाखव की तू इथे राहण्याच्या लायकीची आहेस. आम्हाला पाहायचे आहे की तू इथे राहू शकतेस की नाही. त्या दिवशी मला एका मुलीसोबत लावून दिले गेले, जी सकाळच्या वेळी मुलांना तयार करायची. ती 7 वर्षांच्या कुहूला तयार करत होती, जिला रोज बाथरूमला जाताना खूप भीती वाटायची. मी पुढे जाऊन म्हणाले की ये, मी तुझा हात धरून घेऊन जाते. तिथे असे काहीही नाहीये. तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. कुहूने माझा हात पकडला. पहिल्यांदा मला वाटले की कदाचित मी कोणासाठी तरी उपयोगी पडू शकेन. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणानंतर मुले दुपारी झोपण्यासाठी गेली होती, तेव्हा मालकिनीने मला बोलावले. तिच्यासोबत एक बाई बसली होती आणि ती बाई मावशी होती. तिला पाहून मी घाबरले. तिच्या वागण्यात आज कठोरपणा नव्हता, तर अस्वस्थता होती. मावशी म्हणाली की बाळा, परत चल. घरी सर्वजण तुझी वाट पाहत आहेत. मी वचन देते की आता तुझ्यासोबत काहीच चुकीचे होणार नाही. तुझ्या काकांची इच्छा आहे की तू परत यावेस. तू घरातून आल्या वाचून घर खूप सोनूसुनू झाले आहे. तुला तिथे कोणत्याही गोष्टीचा त्रास दिला जाणार नाही. आराम मिळेल, कपडे मिळतील आणि जेवणही मिळेल. मी शांत राहिले आणि मी गप्प राहून जमिनीकडे पाहिले. अनाथाश्रमाच्या मालकिनीने विचारले, काय तुला यांच्यासोबत परत जायचे आहे का? मी नकार दिला की नाही, मला इथेच राहायचे आहे. त्यांनी माझ्यासोबत जे काही केले आहे ते मी सर्व सहन करू शकत नाही. मावशी जोरात म्हणाली की बाळा, वाईट काळात आम्हीच तर तुझी काळजी घेतली आणि आता तू अशी अनोळखी बनत आहेस, जणू आम्हाला तू ओळखतच नाहीस. मी हळूच म्हणाले की तुमचे आभार, तुम्ही माझी काळजी घेतली. पण तुम्ही काळजी घेण्यासोबतच माझा खूप जास्त फायदाही करून घेतला. माझा खूप जास्त छळ केला. माझ्या आईने कधीही मला मारले नव्हते. तुम्ही तर माझे सर्वस्व हिरावून घेतले. आता मी स्वतःला वाचवू इच्छिते. मालकिनीने मध्येच बोलत सांगितले की ताई, आता तुम्ही इथून जाऊ शकता. या मुलीला इथेच राहायचे आहे आणि आम्ही तिला इथेच ठेवू. मावशी वेगाने उठून दरवाजाकडे गेली, पण तिने मागे वळूनही पाहिले नाही. तिच्या चेहऱ्यावर मला पश्चाताप दिसत होता. जेव्हा ती गेली तेव्हा मालकिनीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, तू आता इथली झाली आहेस, पण जबाबदाऱ्यांसोबत मुलांची साफसफाई, त्यांचे कपडे धुणे, त्यांना वेळेवर जेवण देणे आणि काही वेळात तुला इथे शिवणकामही शिकवले जाईल, जेणेकरून तू मुलांचे कपडे शिवू शकशील. मी म्हणाले, हे सर्व काही मी आधीही करायचे, पण आता माझी मजबुरी नाही. तर मला एक आशा आहे की मला इथे शांतता मिळेल. तिने हसून सांगितले की आम्हाला हीच जिद्द हवी आहे तुझ्यामध्ये. दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागले होते. इथल्या रजिस्टरमध्ये माझे नाव नोंदवले गेले होते. माझे वय, माझी परिस्थिती आणि एक छोटेसे निवेदन की मी माझ्या सावत्र मावशीसोबत राहू शकत नाही. तिने माझ्यासोबत खूप वाईट केले. मालकिनीने माझे भाजलेले हात पाहिले तर मला डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी माझ्या भाजलेल्या हातांवर उपचार सुरू केले. नर्सने औषध लावताना विचारले की हात कधी भाजला होता. मी म्हणाले, शिक्षेच्या रूपात चुलीवर ठेवला गेला होता. नर्स म्हणू लागली की तू खूप शूर आहेस. मी अनाथाश्रमात राहून सर्व कामे करत होते. 1 मिनिटासाठीही रिकामी बसत नव्हते. माझी मेहनत आणि निष्ठा पाहून तिथली मालकीण खूप खुश होत होती. मी जेव्हा तिथे पहिल्यांदा जेवण बनवले तेव्हा सर्वांना माझ्या हातचे जेवण खूप आवडले होते. कुहूनेही हसून विचारले, हे जेवण तुम्ही बनवले आहे का? मी म्हणाले की नाही, सर्वांनी मिळून बनवले आहे. तर सर्व मुले म्हणू लागले की आजचे जेवण खूप चविष्ट झाले आहे. मी जरी इथे काम करत होते, पण माझ्या आयुष्यात शांतता होती. मी या मुलांसोबत माझा आनंद शोधत होते. त्यांचे कामे करणे मला खूप छान वाटायचे. इथे मला पोटभर जेवण मिळायचे, आदर मिळायचा आणि शांत झोप नशिबात येत होती. मालकीण माझे काम पाहून मला कधी कधी 150 रुपये द्यायची. मी तिने दिलेल्या पैशांचा कधीही वापर केला नाही. मी जेव्हाही एखादे चांगले काम करायचे ज्यावर सर्व माझी स्तुती करायचे, तेव्हा मालकीण खुश होऊन मला पैसे द्यायची. मी ते सर्व पैसे शांतपणे माझ्याकडे जमा करायला सुरुवात केली होती, कारण खूप वर्षे झाली होती. माझ्या अंगावर अजून नवीन कपडा पडला नव्हता. माझी इच्छा होती की माझ्याकडे जेव्हाही पैसे जमा होतील तेव्हा मी स्वतःसाठी एक नवीन ड्रेस खरेदी करेन. अनाथाश्रमात जर एखादे मूल आजारी पडले तर मी रात्रभर जागून त्याची सेवा करायचे. कोणतेही काम असेल तर सर्वात आधी मी ते करायचे. मालकीण म्हणायची की मला तुझ्या आतली जिद्द खूप आवडते आणि हे सिद्ध करते की तू इथे राहण्याच्या लायकीची आहेस. त्या दिवशी मी ठरवले की ही जागा माझ्यासाठी केवळ निवारा नसून माझे सर्वस्व आहे, माझे घर आहे. अनाथाश्रमात राहून मला 6 महिने लोटले होते. रोजची कामे माझ्या जीवनाचा भाग बनली होती. सकाळी मुलांना उठवणे, त्यांना गणवेश घालणे,
नाश्ता बनवणे, भांडी धुणे आणि बाकीची कामे. आणि संध्याकाळी मुलांना गोष्ट सांगायला वेळ मिळायचा. कुहू मला ताई म्हणायची आणि सगळीकडे माझ्या सोबत राहायची. ती नेहमी माझ्याकडे येऊन म्हणायची की ताई, आज रात्री मला गोष्ट खूप लवकर सांग. कालची गोष्ट ऐकून झोप खूप छान आली होती. मी हसून सांगायचे की पण सर्वात आधी जेवण संपव, मग गोष्ट सांगेन. स्वयंपाकघराची प्रमुख देखील माझ्या कामावर खुश होऊन म्हणायची की तू तर इथे येताच सर्व व्यवस्था सांभाळून घेतलीस. मी म्हणते की या मुलांना देव तुझ्यासारखे बनवो. आता तर इथे मुलांना कोणी पाहुणेही भेटायला यायचे आणि त्यांना माझे काम आवडायचे तर ते मलाही 10 किंवा 50 रुपये देऊन जायचे, किंवा त्याहून जास्त ज्याची जशी ऐपत असेल तेवढे ते द्यायचे. माझ्याकडे एक जुना प्लास्टिकचा डबा होता ज्यामध्ये मी माझे सर्व पैसे ड्रेस आणण्यासाठी जमा करत होते. एक दिवस कुहू मला विचारू लागली, ताई, तुला लोक पैसे देऊन जातात आणि इथली मालकीणही पैसे देते, तर तू ते पैसे स्वतःवर का खर्च करत नाहीस? मी म्हणाले, मी खर्च यासाठी करत नाही, कारण माझी इच्छा आहे की मी स्वतःसाठी महागडा ड्रेस खरेदी करू इच्छिते. माहितीये, जेव्हा मी लहान होते तेव्हा माझी आई मला प्रत्येक सणाला स्वतःच्या हाताने नवीन कपडे शिवून घालायची. मी तेव्हा खूप खुश व्हायचे. तोच माझा शेवटचा वेळ होता जेव्हा मी नवीन कपडे घातले होते. मग त्यानंतर तर मला दुसऱ्यांची उतरण घालण्यास नशिबात आले. म्हणूनच मला वाटते की मी एक नवीन ड्रेस विकत घ्यावा, जो घालून मला शांती मिळेल आणि कदाचित माझ्या आईच्या आत्म्यालाही आनंद मिळेल. हे पैसे माझ्यासाठी खजिन्यासारखे होते. जेव्हा माझ्याकडे 4,000 रुपये जमा झाले तेव्हा मी मालकिणीला म्हणाले की मॅडम, मला बाजारात जायचे आहे. स्वतःसाठी कपडे खरेदी करायचे आहेत. मालकीण म्हणाली की तू खूप मेहनत केली आहेस. तुला हा आनंद मिळायलाच हवा. पण लक्षात ठेव की बाजारात जा आणि लवकर परत ये. दुसऱ्या दिवशी मी माझे जमा केलेले पैसे घेतले आणि हातपाय धुवून स्वच्छ कपड्यात घराबाहेर पडले. बाजारात पोहोचून मी अनेक दुकाने पाहिली. प्रत्येक कपड्याला हात लावून त्याचा रंग पाहिला, दर्जा पाहिला. अखेर एक निळ्या रंगाचा ड्रेस मला आवडलाच. दुकानदार म्हणाला की हा ड्रेस तुमच्यावर खूप छान दिसेल मॅडम. त्याची डिझाईनही खूप छान होती आणि कापडही अगदी मऊ होते. जेव्हा मी माझ्या पसंतीचा निळ्या रंगाचा ड्रेस विकत घेतला तेव्हा मला असे वाटत होते जणू मी माझे छोटेसे जग जिंकले आहे. दुकानदाराने ड्रेस एका नवीन पिशवीत टाकून माझ्याकडे दिला होता. मी पैसे दिले आणि मी छातीशी धरून पुन्हा दुकानातून बाहेर आले. माझी पावले हलकी झाली होती. वारंवार नजर पिशवीकडे जात होती. रस्ता ओलांडताना एका क्षणाला विचार आला, मी हा घालेन तर सर्व म्हणतील की किती सुंदर दिसत आहेस. रस्त्यात चालता चालता मी पिशवी उघडून पाहिली आणि पुन्हा एकदा ड्रेस काढून पाहिला. प्रकाशात त्याची डिझाईन खूपच सुंदर दिसत होती. मी त्याला पुन्हा पिशवीत ठेवले आणि आनंदाने रस्ता ओलांडू लागले. पण जशी मी रस्त्याच्या मध्यभागी पोहोचले, एक वेगात येणारी गाडी माझ्यासमोर आली. मी घाबरून मागे हटले, पण मला धडक बसली होती. धक्का असा लागला होता की मी जमिनीवर जाऊन पडले. माझी ड्रेसची पिशवी उडून एका बाजूला जाऊन पडली होती. जमिनीवर पडलेला मी लगेच माझ्या पिशवीकडे पाहिले. ती चिखलात पडली होती. माझे हृदय जोरजोराने धडधडू लागले. डोळ्यात पाणी आले. मी पटकन उठले आणि धावत जाऊन मी पिशवी उचलली. जसे ती उघडून पाहिले तर जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आले त्याने मला पूर्णपणे तोडून टाकले होते. माझा ड्रेस चिखलात गेल्यामुळे खराब झाला होता. त्याची पांढरी डिझाईन चिखल लागल्यामुळे काळी झाली होती. त्यात खूप सारे डाग पडले होते. मी जमिनीवर बसल्याने पिशवी ठेवली आणि गप्प रडू लागले. अश्रू वाहू लागले, पण माझा आवाज निघत नव्हता. मला काहीही बोलण्याचे भान नव्हते. फक्त एकच गोष्ट माझ्या मनात फिरत होती की 6 महिने मी बचत केली होती, हे पैसे गोळा केले होते आणि किती आनंद होता मला हा ड्रेस खरेदी करण्याचा. माझा सगळा आनंद या चिखलात मिसळून गेला होता. तेव्हाच गाडीतून एक तरुण मुलगा बाहेर आला. स्वच्छ कपड्यांमध्ये, उंच पण चेहऱ्यावर राग होता. त्याने दरवाजा जोरात बंद केला आणि वेगाने माझ्याकडे आला. म्हणू लागला की डोळे बंद करून रस्ता ओलांडत होतीस का? पाहून चालू शकत नव्हतीस? मी त्याच्याकडे पाहिले नाही. फक्त पिशवीतून ड्रेस काढून हातात घेतला आणि चिखलाचे घाण डाग साफ करण्याचा प्रयत्न करू लागले. मी हळूच म्हणाले, हा ड्रेस मी पूर्ण 4,000चा खरेदी केला आहे. सर्व खराब झाला. त्या मुलाचा आवाज बदलला आणि म्हणू लागला, 4,000चा ड्रेस तू स्वतः खरेदी केला होतास? मी मान डोलावून म्हणाले, हो. माझ्या पैशांनी पूर्ण 6 महिने पैसे गोळा केले होते. तो काही वेळ तर शांत राहिला. मग हळूच म्हणू लागला, चल, मी तुला नवीन ड्रेस घेऊन देतो. मी नजर वर केली आणि म्हणाले, नाही, तुमचे आभार. मी स्वतः पुन्हा खरेदी करेन. तो थोडा चकित झाला. म्हणू लागला, इथे लोक अपघात झाल्याचे निमित्त करून लाखो रुपये मागतात आणि तू म्हणत आहेस की स्वतः खरेदी करेन? मी म्हणाले, मला कोणाकडून पैसे घेणे जमत नाही. बस माझी वस्तू मी स्वतः मिळवू इच्छिते. तो म्हणाला, पण नुकसान तर मी केले आहे ना, त्यामुळे जबाबदारी ही माझीच आहे. हा नियम असला पाहिजे. मी विषय बदलला.
आणि म्हणाले की तुम्ही मला किमान रुग्णालयात तरी नाही पोहोचवले. फक्त हा ड्रेसच तर खराब झाला आहे. ते मी स्वतः सांभाळेन. तो काही क्षण गप्प राहिला. मग म्हणू लागला की असे कर, एकदा माझ्यासोबत बाजारात चल. फक्त पाहण्यासाठी. काही खरेदी करायची असेल तर करून घे, तुझी मर्जी. मी नकार दिला, पण मनात ठरवले की जाऊन येते. काही घेणार नाही. आम्ही जवळच्या दुकानात दुकानदाराने विचारले, काय दाखवू साहेब? त्या मुलाने सांगितले की दादा, या मॅडमसाठी एखादा सुंदरसा ड्रेस दाखवा. दुकानदाराने खूप सुंदर सुंदर ड्रेस दाखवले, तर त्यातून मला एक साध्या काळ्या रंगाचा ड्रेस आवडला होता. मी म्हणाले की ड्रेस चांगला आहे, पण मी नंतर येऊन स्वतः घेऊन जाईन. त्याने दुकानदाराला सांगितले की हाच पॅक करून द्या. मग म्हणू लागला, हे माझ्याकडून नाहीये, तर तुझ्या नुकसानीची भरपाई आहे. दुकानदाराने ड्रेस पॅक करून माझ्या हातात दिला आणि आम्ही बाहेर रस्त्यावर आलो होतो. त्याने मला विचारले की कुठे राहतेस? मी त्याला सांगितले की अनाथाश्रमात राहते. मी मुलांची काळजी घेते. तो म्हणाला, आणि शिक्षण? मी मान खाली घालून म्हणाले की आता नाही होत. वेळच नाही मिळत अभ्यास करायला. तो म्हणू लागला की तू शिकले सवरले पाहिजेस. तुझ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. मी पूर्णपणे शांत राहिले. जेव्हा अनाथ आश्रमाच्या गेटवर पोहोचले तेव्हा तो थांबून म्हणाला, जर कधी कोणत्याही मदतीची गरज लागली तर तू मला नक्की सांग. मी म्हणाले की नाही, मला तुमच्या मदतीची गरज पडणार नाही. मला सवय आहे स्वतःसाठी सर्व काही स्वतः करण्याची. मदत सवय बनली तर माणूस स्वतः संपतो. त्याने हसून सांगितले की ठीक आहे, पण लक्षात ठेव, काहीही मदत अशी नसते, तर जबाबदारीही असतात. मी गेटच्या आत प्रवेश केला. हातात नवीन ड्रेस होता, पण मनात तोच जुना विचार. आदराने काही मिळाले आहे तर कदाचित जगही बदलू शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी रोजच्या प्रमाणे स्वयंपाकघरात व्यस्त होते. तेव्हाच मला स्वयंपाकघरातील काकूने आवाज दिला आणि म्हणू लागल्या, जा, तुला मोठ्या मालकीनबाई बोलावत आहेत. कोणी पाहुणे आले आहेत, तुला भेटू इच्छित आहेत. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, मला कोण भेटायला आले? तर त्यांनी खांदे उडवून सांगितले की माहीत नाही, कोणीतरी तरुण मुलगा आहे. कदाचित तोच मुलगा आहे जो तुला काल इथपर्यंत सोडून गेला होता. मी पटकन माझे हात स्वच्छ केले, ओढणी नीट केली आणि लवकरच मोठ्या मॅडमच्या ऑफिसमध्ये पोहोचले. दरवाजावर थाप मारली. आत प्रवेश केला तर तो मुलगा खुर्चीवर बसलेला होता. मालकीन तिच्या खुर्चीवर बसलेली होती. चेहऱ्यावर गोंधळ आणि प्रश्न होते. त्या मुलाने माझ्याकडे पाहून विचारले की तुम्ही कशा आहात मॅडम? आशा आहे तुमची तब्येत आता बरी असेल. मी हळूच म्हणाले की थँक्यू, मी ठीक आहे. मालकिनीने हळूच विचारले की तू ओळखतेस यांना? मी नाही मध्ये उत्तर दिले. फक्त माझी यांची काल भेट झाली होती. त्या मुलाने वेळ निभावून नेली. म्हणू लागला की हो, मी ओळखतो. यांची माझी एक छोटीशी भेट झाली होती. कदाचित तुम्हाला ठीक वाटणार नाही, पण मी यांच्या आत्मविश्वास आणि धैर्याने प्रभावित झालो. जेव्हा ही माझ्या गाडीला धडकली होती आणि तरीही आपल्या बोलण्यावर ठाम राहिली, तेव्हा मला असं वाटले की ही कोणी सामान्य मुलगी नाही. मालकीणीने कठोर शब्दात विचारले, तुम्हाला काय म्हणायचं आहे मिस्टर? तो गंभीर होऊन म्हणू लागला की मला या मुलीशी लग्न करायचे आहे. एका क्षणासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये शांतता पसरली. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मालकीणही चकित राहिली, जणू माझी प्रतिक्रिया तपासत असावी. मी माझी नजर खाली गेली. माझ्या डोक्यातही अनेक प्रश्न होते, पण मन आणि जीभ बंद झाली होती. मालकीण म्हणू लागले, हा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय वाटतो. आम्ही इथे असे लोक पाहिले नाहीत जे एका अपघातामुळे लग्नाची मागणी घेऊन येतील. तो मुलगा म्हणाला, मी भावूक नाही, समजूतदार आहे. माझ्या घरात सर्व काही आहे, पण माझे कोणी आपले नाहीये. मी खूप श्रीमंत आहे. तुम्ही माझ्याबद्दल माहिती काढू शकता. मालकिनीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की मीना, तुला काय वाटते? मी हळूच म्हणाले की मी कधी याबद्दल विचार केला नव्हता. तो म्हणाला, जर तुम्हाला लोकांना हे सर्व ठीक वाटत नसेल तर काही दिवसानंतर मी माझ्या पालकांना घेऊन येथे येईन. मालकीण म्हणाले की ठीक आहे, पण आधी तुम्हाला आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. ही मुलगी आमच्यासाठी देव आहे. निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. तो मुलगा आभार मानून तिथून निघून गेला. जेव्हा तो गेला तेव्हा मालकिनीने माझ्याकडे पाहून म्हटले, तुला माहित आहे, हे सर्व सोपे नाहीये. तुझा भूतकाळ, तुझा एकटेपणा, हे सर्व काही त्या माणसाला माहीत असायला हवे. मी म्हणाले, मी कोणापासून काहीही लपवू इच्छित नाही. जे सत्य आहे ते नेहमी सत्यच राहील. अनाथाश्रमात सर्व लोकांना ही गोष्ट समजली होती. त्यात संध्याकाळी सफाई करणारा काकू म्हणू लागला, मुली, तू खूप नशीबवान आहेस, जिला ही संधी मिळाली आहे. नाहीतर आयुष्य माणसाला जगण्याची दुसरी संधी कधीच देत नाही. पुढचे 2 दिवस शांततेत गेले. मी माझ्या कामात व्यस्त होते, पण मला माझ्या आत काहीतरी बदलल्यासारखे वाटले. मग तिसऱ्या दिवशी तोच मुलगा आपल्या आईसोबत आला. मालकिनीने त्याचे स्वागत केले. त्यांच्याशी नीट बोलणी केली. मालकिनीने माझ्याबद्दल त्यांना सर्व काही सांगितले होते. त्या मुलाच्या आईने सांगितले की मला मुलगी
खूप जास्त आवडली आहे. कारण मी अशी मुलगी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले आहे. मग मला आत बोलावले गेले. त्या बाईने हसून सांगितले, की "बाळा, तुझ्या आयुष्याची कहाणी ऐकल्यानंतर तर मला खूपच वाईट वाटले, पण तुला भेटून खूप छान वाटले." तिने मॅडमना सांगितले, की "मी मीनलला माझी सून बनवू इच्छिते आणि लग्न इथेच होईल, पण साध्या पद्धतीने होईल." मालकीण म्हणाली, की "ठीक आहे. जर मुलगी तयार असेल, तर मग आम्ही तयार आहोत." माझं हृदय धडधडत होते. एक अनोळखी माणूस जो कालपर्यंत माझ्यासाठी परका होता, तो आज माझे भविष्य बनणार होता. मग 2 दिवसानंतर साध्या पद्धतीने अनाथ आश्रमातच माझे लग्न लावून दिले गेले होते. अनाथ आश्रमाला थोडेफार सजवले गेले. तिथल्या मुलांनी माझ्यासाठी खूप छान तयारी केली होती. मुले माझ्या पाठणीवर रडत होती. कुहू म्हणाली होती, की "मी तुझी खूप आठवण काढेन." आणि मग अशा साधेपणाने माझे लग्न या श्रीकांत नावाच्या मुलासोबत झाले. तो मला स्वतःसोबत आपल्या घरी घेऊन गेला होता आणि म्हणू लागला, की "आता हे घर तुझे आहे. तू खूप चांगली मुलगी आहेस. तुझ्यासारख्या पत्नीवर तर कोणीही अभिमान बाळगू शकतो." मी म्हणाले, की "मला काहीही नको आहे. फक्त मला आदर हवा आहे." हे घर खूप मोठे होते आणि या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. जेव्हा मला माझे पती त्यांच्या खोलीत घेऊन गेले, तेव्हा खोलीत प्रवेश करताच माझी नजर भिंतीवर लावलेल्या फ्रेमवर गेली, ज्यामध्ये कौटुंबिक फोटो लागलेले होते. मी एका फोटोसमोर थांबले. त्यात एक माणूस आणि हसणारी बाई होती. माणसाचा चेहरा ओळखीचा होता. मी माझ्या डोक्यावर जोर दिला, तर जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी श्रीकांतला विचारले, की "हे नक्की कोण आहेत?" माझ्या पतीने सांगितले, की "खरे तर माझे वडील एक खूप मोठे व्यावसायिक होते आणि माझ्या वडिलांचे मित्र त्यांचे व्यावसायिक भागीदार होते. एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्यांचा मृत्यू झाला. मी आणि माझी आई निराधार झालो होतो. मग बालपणात मला आणि माझ्या आईला दिलीप काकांनी आधार दिला. दिलीप काका माझ्या वडिलांचे जिवलग मित्र आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार होते. बालपणापासून आतापर्यंत दिलीप काका माझी खूप काळजी घेतात. हे घरही त्यांचेच आहे. मी त्यांना माझ्या वडिलांसमान मानतो. कारण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला आणि माझ्या आईला खूप आदर दिला. आता दिलीप काका अमेरिकेत राहतात. आपला व्यवसाय त्यांनी तिथे सेट केला आहे आणि मी ते माझ्या वडिलांचा व्यवसाय पाहत आहे. दिलीप काका नसते तर कदाचित आमचे सर्व काही उद्ध्वस्त झाले असते. त्यांनी आमचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य सावरले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी विचारले, "काय यांना स्वतःचे मूलबाळ नाहीये का?" श्रीकांतने सांगितले, "नाही. यांना कोणतेही अपत्य नाहीये. ऐकले होते की त्यांचे आधी एक लग्न झाले होते, पण त्यांना त्यांची पत्नी पसंत नव्हती. म्हणून त्यांनी तिला घटस्फोट दिला होता आणि आता ते अमेरिकेत आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहतात." श्रीकांतने जेव्हा मला रडताना पाहिले, तेव्हा म्हणू लागला, की "तुझ्या डोळ्यात इतके पाणी का आले?" मी श्रीकांतला सांगितले, "कारण हा माणूस माझे वडील आहेत आणि यांना तर कदाचित माहीतही नसेल की त्यांची एक मुलगीही आहे." श्रीकांत म्हणू लागला, "काय तू खरं बोलत आहेस?" मी म्हणाले, "हो, कारण मी त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे." माझी आई 2 महिन्यांची गर्भवती होती, जेव्हा त्यांनी तिला घटस्फोट दिला होता आणि मग कधी या माणसाने ही चौकशीही केली नाही, की त्यांची एक मुलगी आहे आणि ती इतक्या अडचणीचे आयुष्य जगली आहे. श्रीकांत म्हणाला, "हे तर तुझ्यासोबत खूपच वाईट झाले आहे." दुसऱ्या दिवशी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. श्रीकांतने माझे बोलणे व्हिडिओ कॉलवर दिलीप काकांशी करून दिले. त्यांना सांगितले, की ही माझी पत्नी आहे. मी लग्न केले आहे. ते खूपच खुश झाले होते. पण जेव्हा श्रीकांतने त्यांना विचारले, की "तुम्ही हे विचारणार नाही का ही मुलगी कोण आहे? कोणाची मुलगी आहे?" ते म्हणाले, की "हो बाळा, मला सांग या मुलीबद्दल सर्व काही." तर श्रीकांतने त्यांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितले, की "ही मुलगी तुमची आहे आणि तुमच्या पहिल्या पत्नीची आहे." हे ऐकून जणू त्यांचे होशच उडाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, की "बाळा, मी पुढच्या आठवड्यातच इंडियात येत आहे." मी श्रीकांतला म्हणाले, की "तुला यांना माझ्याबद्दल सांगण्याची काहीच गरज नव्हती. कारण मी या माणसाला कधीच माफ करणार नाही, ज्याने मला आणि माझ्या आईला खूप त्रास दिला." श्रीकांत म्हणू लागला, की "जेव्हा ते इथे येतील, तेव्हा तू त्यांच्याशी सर्व काही बोलून घे." माझ्याकडे माझी आई, आजी-आजोबा आणि माझ्या वडिलांचे फोटो होते. जेव्हा ते माझ्या सासरी आले, तेव्हा मी त्यांच्याशी काहीही बोलले नाही. पण पुरावा म्हणून त्यांच्यासमोर ते सर्व फोटो ठेवले, ज्यात ते आईला पाहून आणि स्वतःला पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांना लाजही वाटली. श्रीकांतने त्यांना माझ्या संपूर्ण आयुष्याबद्दल सर्व काही सांगितले. मी गप्प उभे राहिले, ज्यावर त्यांना खूप लाज वाटली आणि ते रडू लागले. ते माझ्यासमोर हात जोडून माफी मागू लागले, की "बाळा, मला तर माहीतही नव्हते की माझी स्वतःची मुलगी आहे. मी ज्या बाईशी लग्न केले होते, ती माझ्या आवडीची बाई होती. तुझ्या आईला सोडल्यानंतर माझे तिच्याशी लग्न झाले. पण ती
मला कधी अपत्याचे सुख देऊ शकली नाही. मी समजत राहिलो की मी पुत्रिक आहे, पण माझी मुलगी तर इतकी गोड आहे हे मला माहीतच नव्हते. मी म्हणाले की मी तुमची मुलगी नाहीये. आज तुमच्या समोर सत्य आले तर तुम्ही मला तुमची मुलगी म्हणालात. पण काय तुम्हाला हे माहीत आहे की मी आणि माझ्या आईने एका काळात किती वाईट वेळ पाहिली. माझी आई तर या जगातून निघून गेली, पण मी तर आतापर्यंत संकटांशी झुंजत राहिले होते. ते म्हणाले की बाळा मला माफ कर. मी म्हणाले की तुम्हाला माहीत आहे की माझे संगोपन कुठे झाले? अनाथ आश्रमात. वडील असूनही मी अनाथ आश्रमात राहिले फक्त तुमच्यामुळे. जर तुम्ही माझ्या आईला सोडले नसते तर आज माझे आयुष्यही असे नसते. ते खूपच खजील होत होते, रडत होते. म्हणू लागले की बाळा, मीही माझ्या प्रेमापोटी लाचार झालो होतो. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करत होतो. ती अमेरिकेत आहे. मुलासाठी तर तीही खूप तळमळते. आम्ही म्हातारे झालो, पण देवाने आम्हाला मूल दिले नाही. कदाचित हीच माझ्या कर्माची शिक्षा होती. मी तुझ्या आणि तुझ्या आईबद्दल कधीच विचार केला नाही. म्हणूनच तर देवाने मला वडील होण्याचे सुख दिले नाही. पण आता त्यांना त्यांच्या चुकांचा पश्चाताप करायचा होता. त्यांनी मला माझा हक्क देऊ इच्छिला, पण मला त्यांचा हक्क घ्यायचा नव्हता. त्यांनी मला 1 कोटी रुपयांचा चेक दिला आणि म्हणू लागले की हे सर्व काही तुझ्यासाठी आहे. मी तर परत अमेरिकेला जाईन, पण हे पैसे इथे तुझी काळजी घेतील. मी म्हणाले की मला तुमच्या पैशांची कोणतीच गरज नाहीये. संपूर्ण आयुष्यही मी तुमच्या मदतीशिवाय घालवले आहे, तर बाकीचे आयुष्यही घालवेन. पण ते ऐकले नाहीत आणि मला देऊन निघून गेले. मी तो चेक शांतपणे असाच माझ्या खोलीत कपाटाच्या एका कोपऱ्यात ठेवून दिला. माझ्या लग्नाला काही दिवस लोटले होते. मी अजूनही अनाथाश्रमात जायचे मुलांना भेटण्यासाठी. तेव्हा मला एका बाईने सांगितले की तुझ्या मावशीची तर खूप वाईट अवस्था आहे. ती तर वेडी झाली आहे. आपल्या चुकांची माफी मागते. तुझी आठवण काढते. तुला माहीत आहे तिची मोठी मुलगी घरातून पळून गेली आणि धाकटी मुलगी इतकी बिघडली आहे की मोहल्ल्यातले सर्व लोक तिच्यावर थुंकतात. तिला घाणेरडे बोलतात. ती तुझ्याकडे येऊ इच्छिते. तुझी माफी मागू इच्छिते. पण त्या बिचारीची अवस्था खूपच खराब आहे. तिने तुझ्यासोबत खूप वाईट केले होते. म्हणूनच तर तिच्यासोबतही असेच होत आहे. तिला तिच्या मुलींचा खूप गर्व होता. तिचा नवरा तर अपमानामुळे आपले तोंड लपवून घरात बसून राहतो. मुलींनी घर उद्ध्वस्त केले आहे. मोठी मुलगी तर घरातील सर्व पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली आहे. धाकटी मुलगी आईवडिलांचा आदर करत नाही. याच धक्क्याने तुझ्या मावशीला वेडे केले आहे. मुली मोहल्ल्यातले सर्व लोक तुझी खूप आठवण काढतात आणि हेच म्हणतात की तुझ्या मावशीसोबत अगदी बरोबर होत आहे. त्या बाईने तुझ्यासोबतही तर खूप चुकीचे केले होते ना. मी त्या बाईला कोणतेही उत्तर दिले नाही आणि म्हणाले की मला मनापासून वाईट वाटले. मावशीचा परिवार अशा प्रकारे उद्ध्वस्त झाला. मी त्यांना माफ केले होते. त्याच दिवशी, ज्या दिवशी मी त्या घरातून पळून आले होते, ती बाई म्हणू लागली की तुझे मन खूप मोठे आहे मुली. तुझ्या जागी जर दुसरे कोणी असते तर तुझ्या मावशीच्या बर्बादीवर खूप जास्त खुश झाले असते. दुसरीकडे माझे वडीलही प्रत्येक सुट्टीत इथे येऊ लागले होते. माझ्याशी बोलण्याचा ते प्रयत्न करू लागले होते. पण मी त्यांच्याशी काहीही बोलत नसे. पण वेळ जात राहिला आणि वेळेसोबत मीही त्यांना माफ करून टाकले. आणि त्यांनी दिलेला चेक मी अनाथाश्रमातील त्या मुलांच्या मदतीसाठी देऊन टाकला ज्यांच्यावर मी खूप जास्त प्रेम करते. मी आजही माझ्या पतीसोबत राहते. मी माझ्या वडिलांचा स्वीकार तर केला, पण आता सर्व काही वेळेवर सोपवले आहे. मावशीची ही मानसिकता अवस्था अजिबात ठीक नाहीये. त्यांच्यासाठी प्रार्थना करे की त्यांचा त्रास दूर व्हावा. पण कधीही मी मागे वळून त्यांच्याकडे जाऊ इच्छित नाही. नाहीतर माझ्या जुन्या जखमा ताज्या होतील. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.